बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे व्हिडिओ पाहिले म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याला लातूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। केज तालुक्याच्या करनई गावातलं हे प्रकरण आहे। अशोक मोहितेला मारहाण करणारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचं बोललं जाते। वैजनाथ बांगर, अभिषेक सानप यांच्यावर अशोक मोहितेला मारहाण केल्याचा आरोप आहे। वाल्मिक कराडचे व्हिडिओ पाहत असलेला अशोक मोहिते हा तरुण त्यांच्या नजरेस पडला। वाल्मिक कराड याचे व्हिडिओ का पाहतो अशी विचारणा करत अशोकला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। वाट बघते कारण मोका काही लोकांबरोबर लावलाय त्याचं आम्ही तेव्हाच स्वागत केलं होतं। आमचं म्हणणं आहे जो पाचवा ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो पाचवा व्यक्ती हा अजूनही फरार आहे। असा कुठे तो फरार झालाय की महाराष्ट्राच्या सगळ्या यंत्रणेला तो सापडत नाही। धक्कादायक आहे आणि महाराष्ट्र सरकारने सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची जी मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडे त्याची फार गांभीर्याने नोंद माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी।